स्टार प्रवाह वाहिनीवर बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, तर जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मागील काही दिवसात हळद रुसली कुंकू हसलं आणि एड लागलं प्रेमाचं या दोन लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिका पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीची आणखी एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे. या मालिकेचे कथानक देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. स्टार प्रवाह वाहिनीने बहुचर्चित असलेल्या मी का तर टाकली या नव्या मालिकेचा नवा प्रोमो आणि तारीख जाहीर केली आहे. या नव्या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री सानिका मोझार दिसणार आहे. मी का तर टाकली ही नवी मालिका 28 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या मालिकेची वेळ अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार मी का तर टाकली ही नवी मालिका 28 सप्टेंबरपासून रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुपरनॅचरल आणि हॉरर मालिका या शक्यतो रात्री उशिराच्या म्हणजेच रात्री 10:30 किंवा रात्री 11च्या स्लॉटला प्रदर्शित केल्या जातात. त्यामुळे मी का तर टाकली ही मालिका सुद्धा रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच सध्या रात्री 10:30 वाजता सुरू असणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा अंतिम भाग 26 सप्टेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे कथानक आता फारसे काही उरले नाही. मालिका बरेच वर्ष झाले सुरू आहे. त्यामुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमित पुसावळे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 18 मार्च 2024 रोजीपासून सुरू झाली आहे. या मालिकेला आता तब्बल 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या मालिकेचे 838हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला 1000 एपिसोडचा टप्पा पार करायला अवघे काही महिने राहिले होते. मात्र घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1000 एपिसोडच्या आधीच गाशा गुंडाळणार आहे. या मालिकेबरोबरची साधी माणसं ही मालिका केव्हाच बंद झाली तरी देखील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अद्याप सुरूच आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका जेव्हा प्रदर्शित झाली होती तेव्हापासून ही मालिका सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होत होती. मात्र या मालिकेची वेळ 5 जानेवारीपासून बदलण्यात आली होती. ही मालिका 5 जानेवारीपासून रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊ लागली. तरी देखील मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ही मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करत होती. अजूनही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची प्रेक्षकांमध्ये क्रेज आहे. ही मालिका बंद करू नका अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. दरम्यान अखेर आता तब्बल 2.5 वर्षानंतर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे आणि अभिनेत्री रेश्मा शिंदेसह अभिनेता आशुतोष पत्की, अभिनेत्री प्रतीक्षा मुंगेकर, धनश्री काडगावकर आणि सौरभ चौगुले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 26 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला तुम्ही मिस करणार का? ही मालिका बंद व्हायला हवी होती का की ही मालिका अजून सुरू राहायला हवी होती? तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? आणि मी का तर टाकली या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आणि अभिनेत्री सानिका मोझार हिला नागिनीच्या मुख्य भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का? तसेच स्टार प्रवाह वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती? कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.